नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो अवरच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक उलथापालथी घडल्या। 4 प्रमुख पक्षांचे 6 पक्ष झाले। आधी 2 पक्षांची युती, आता 3 पक्षांची महायुती झाली। 2 प्रमुख विरोधकांची आघाडी आता 3 पक्षांसह महाविकास आघाडी म्हणून ओळखली जाते। आणि त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी एक आघाडी उभी राहण्याची शक्यता आहे। तिसरी आघाडी। लोकसभा निकालानंतर महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती अभूतपूर्व आहे। तिकीट नाकारल्यामुळे असलेली नाराजी, हक्काची जागा दुसऱ्याला गेली म्हणून झालेलं मानापमान, पूर्ण न झालेल्या मागण्यांमुळे सरकारच्या मित्रपक्षांमध्येच असलेलं विरोधातलं वातावरण, पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोड्या, ही सध्याची स्थिती आहे। आणि त्यामुळेच विभागले गेलेले पक्ष, कार्यकर्ते आणि गटांची खिचडी ही तिसऱ्या आघाडीसाठी फारच पोषक अशी म्हणता येईल। आणि त्यामुळेच की काय, सत्तेत असूनही वारंवार डावलले गेल्यामुळे नाराज असलेले प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा जोरात आहे। नुकतीच त्यांनी पुण्यामध्ये संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य पक्ष शिबिराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। आणि यावेळी बच्चू कडूंनी संभाजीराजेंसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहिती देखील मिळते। याशिवाय शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि आम आदमी पार्टी ही बच्चू कडूंसोबत एकत्र येऊन तिसरी आघाडी म्हणून विधानसभा एकत्रितरित्या लढवण्याच्या तयारीमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे। आजच बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलत असताना शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास तिसऱ्या आघाडीचा विचार करू असा थेट इशाराच दिलेला आहे। पाहूयात। आम्ही शेतकरी शेतमजुराच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आखरी भेटणार आणि भेट झाल्यानंतर जर समाधान झालं नाही किंवा त्यांनी योजना आखल्या नाही त्या बाबतीत, तर मग आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो। म्हणजे महायुतीतून आपण बाहेर पडणार आहात ते अजून सांगता येणार नाही। मुख्यमंत्र्याच्या अंतिम भेटीनंतर मग ठरवू। तिसऱ्या आघाडी सोबतची चर्चा ही कायम सुरू राहणार का? आता चर्चा का करू नये, राजकारणी आहे आम्ही। तर बच्चू कडूंच्या याच वक्तव्यानंतर आम्ही आजच्या भागामध्ये तुम्हाला पहिला महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरवर। तर झिरो अवरमध्ये आम्ही पहिला प्रश्न तुम्हाला केलेला आहे। बच्चू कडूंचा महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा, विधानसभेसाठी तिसरी आघाडी स्थापन केल्यास कुणाला फटका बसू शकतो? 2 पर्याय होते, महायुती आणि महाविकास आघाडी। तर बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीच्या इशाऱ्यावरती शिवसेना नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ते महायुती सोबतच राहतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे। पाहूयात। बच्चू कडू साहेब हे आज महायुती बरोबर आहेत। शिंदे साहेबांच्या बरोबर जे अपक्ष आमदार आणि सहयोगी आमदार आहेत त्यांच्यामधले एक प्रमुख बच्चू कडू साहेब आहेत। आणि बच्चूभाऊंचे शिंदे साहेबांचे राजकारणापलीकडचे व्यक्तिगत संबंध आहेत। छत्रपती संभाजीराजेंच्या बरोबर जरी त्यांची चर्चा झाली असेल, बैठक झाली असेल, तरी सुद्धा राज्यामध्ये निश्चितपणे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाबरोबरच बच्चू कडू साहेब राहतील। महायुतीबरोबरच बच्चू कडू साहेब या निवडणुकीमध्ये सुद्धा राहावेत ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। विधानसभा निवडणुकीआधी राज्यामधील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्यामुळे जर विधानसभेच्या निवडणुकीआधी तिसरी आघाडी प्रत्यक्षात आली तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची बच्चू कडूंशी तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झाली होती आणि त्यावर तुपकर नेमकं काय म्हणाले, तसंच काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराजांना तिसऱ्या आघाडीविषयी नेमकं काय वाटतं ते आता पाहूयात। बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीत जाणार आहे नाही, आता त्यांनी काल आमची भेट झाली तेव्हा चर्चा सांगितली की असा एक प्रयत्न चालू आहे, असं प्राथमिक चर्चा झाली, बाकी काय अजून ठरलं नाही। 2 मुख्य आघाड्या आणि आहेतच, एक आपली महाविकास आणि युती। आणखीन जास्तीत जास्त प्रश्न त्या दोघांमध्ये सुटण्याची शक्यता आहे आणि तिसऱ्या आघाडीचाही जर झालीच तशी काही, त्याचा उपयोग कदाचित होईल। राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, काही भागामध्ये प्रभाव असलेली MIM आणि सोबतच
1-2 जागांवरती प्रभाव असलेले अनेक छोटे मोठे पक्ष आपलं महत्त्व राखून आहेत। सध्या तरी या पक्षांनी कोणतीही बाजू निवडलेली नसली तरी देखील भविष्यात ते भाजप प्रणित महायुती किंवा काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात किंवा जर स्थापन झाली तर तिसऱ्या आघाडीतही जाऊ शकतात। महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा ही काही नवी नाहीये। या आधी सुद्धा अनेकदा तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला पण तो तितकासा यशस्वी झाला नाही। राज्यामध्ये आतापर्यंत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न कुणी आणि कधी कधी केलाय ते पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। तर राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न कधी तर 14 पक्षांच्या रिडालोसची स्थापना 2009 साली करण्याचा प्रयत्न, त्यानंतर 2009 मध्ये रिपाईचे रामदास आठवले, शेकापचे एनडी पाटील आणि डावे पक्ष सहभागी। 2014 मध्ये 20 पक्षांची तिसऱ्या आघाडीची मोठ। तर 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळेला MIM आणि वंचित बहुजनची तिसरी आघाडी। जुलै 2021 ला शेकापा आमदार जयंत पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, सपाचे अबू आझमी आणि इतर डाव्या पक्षांची चर्चा। पावसाळी अधिवेशनामधील आजचा दिवस जसा बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानं गाजला तसाच तो गाजला आणखी 2 गोष्टींनी। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे राजभवनावरती वाढलेल्या हालचाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरळीमधील हिट अँड रन प्रकरणामधील सर्वात मोठी अटक। दोन्ही बातम्यांचं विश्लेषण करूयात। पहिले जाऊयात राजभवनात। आज राज्यपालांच्या भेटीला आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर प्रमुख विरोधी पक्षनेते पोहोचले। देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीमध्ये विधान परिषदेच्या सभापती निवडीवरती चर्चा झाल्याची माहिती आहे, कारण याच अधिवेशनामध्ये सभापती निवड करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। 2022 साली रामराजे नाईक निंबाळकर सभापती पदावरून निवृत्त झाले होते आणि तेव्हापासून विधान परिषदेचं सभापती पद रिक्तच आहे। फडणवीसांनंतर आजच दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली। विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे आणि त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सत्ताधारी आणि विरोधकांचं लक्ष लागलेलं आहे। आणि आता दुसरी बातमी, वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आज पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक केली आहे। या आधीच मिहीर शहाची आई, वडील, बहीण असे सगळे कुटुंबीय अटकेत आहेत। अपघातानंतर मिहीर फरार झालेला होता। त्याचा आज शहापूरमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। तिकडे राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करत जुहूच्या वाईस ग्लोबल तापस बारला सील केलं। याच बारमध्ये मिहीर शहा पार्टी करून मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत होता आणि याच मिहीर शहाच्या हिट अँड रन प्रकरणाचे पावसाळी अधिवेशनातही पडसाद उमटले। गेल्या काही दिवसांमधल्या घटनांचा आधार घेत मिहीर शहावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर घणाघाती आरोप केले। फक्त हिट अँड रन म्हणून या वरळी प्रकरणाकडे न पाहता यावर हत्येचं प्रकरण म्हणून गुन्हा नोंदवला पाहिजे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। आता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत, मग सीसीटीव्हीचं फुटेज असेल, जे काही पोलिसांनी आपल्या समोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं, ही मर्डरची केस आहे आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच ट्रीट झाली पाहिजे, ही आमची मागणी राहील। दुसरं म्हणजे हलगर्जीपणा ह्याच्यात झालेला आहे आपल्याला दिसत आहे, कारण साधारणपणे 60 तास एखादा अक्यूज्ड तो मिहीर शहा, हा शहा लपला होता कुठे, कसा लपला, सीसीटीव्ही मध्ये का नाही दिसला, का पकडलं गेलं नाही 60 तास, काही लपवण्याचा प्रयत्न होता का? मला वाटतं ह्याच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे। आणि याच बातम्यांनंतर आता वळूयात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथीचा अलर्ट देणाऱ्या बच्चू कडूंच्या प्रश्नाकडे। त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। प्रश्न पुन्हा एकदा, बच्चू कडूंचा महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा, विधानसभेसाठी तिसरी आघाडी स्थापन केल्यास कुणाला फटका बसू शकतो? 2 पर्याय होते, महायुती आणि महाविकास आघाडी। तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात त्यावर एक नजर। एक्स वरती जाधव म्हणतात कडू फक्त धमक्या देतात। शिवप्रसाद पवार म्हणतात होय, तिसरी आघाडी स्थापन झाल्यास महायुतीला फटका बसेल।
तर दिनेश जैन म्हणतात उद्धव ठाकरेंनी राज्यमंत्री बनवलं होतं, फडणवीसांनी कॅबिनेटचं गाजर दिलं, आता ना इकडे ना तिकडे कुणालाही फरक पडणार नाही. युट्यूबवरती दिलीप राव गर्जे म्हणतात तिसरी आघाडी तयार झाली तर महाविकास आघाडीला फायदा होतो. तर दिलीप माचीकर म्हणतात आता सरकारमधील नेते असेच हळूहळू बाहेर पडणार. अनुज मदने म्हणतात बच्चू कडू बाहेर पडणार नाहीत. संदीप जाधव म्हणतात बच्चू कडूंनी वंचित बहुजन आघाडीशी युती करून महाराष्ट्रात तिसरा पर्याय निर्माण करावा. तर नारायण बागुल म्हणतात कडू नौटंकी थांबवा, तळ्यात मळ्यात करायचं थांबवा, जनतेच्या भावनांशी खेळू नका. फेसबुकवरती जिजाराम सानपाळ म्हणतात इशारा काय देता बाहेर पडा, त्यांनी तुम्हाला कधीच लाथाडलंय. कार्तिक पाटील म्हणतात बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार नाही, फक्त फायदा होईल इतकंच काम करतील. इंस्टाग्रामवरती नागेश ढेपे म्हणतात ते सध्या महायुतीत आहेत, म्हणजे फटका महायुतीलाच बसणार. तर शिवदास पाटील म्हणतात महायुतीला फटका बसणार आहे. अद्वैत सोळंके म्हणतात महाविकास आघाडीला फटका बसेल. खरं तर बच्चू कडू यांनी शक्यता वर्तवली आहे आणि तिसऱ्या आघाडीवरच्या प्रश्नाला थेट खोडूनही काढलेलं नाहीये आणि त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढणार का. आणि खास करून ज्या मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवून बच्चू कडू महाविकास आघाडीमधून बाहेर पडले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला, पण त्यांनी आपली नाराजी अनेक वेळा उघड केली. आजही असंच काहीसं घडलं. त्यावर शिंदेंच्या सेनेमधून काय उत्तर मिळतंय हेच जाणून घेण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट यांच्याशी. आणि त्यासाठी आपण जातो आहोत आपल्या गेस्ट सेंटरला. संजयजी, खूप खूप स्वागत आपलं झिरो अवरमध्ये. तुमच्यात आणि बच्चू कडू यांच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे का, आलबेल आहे का? बच्चू कडूने त्यांची भूमिका आणखी स्पष्ट केली नाही, परंतु ते तिसरी चौथी आघाडी काहीतरी तयार करणार तर अशा बातम्या आहेत. परंतु मला असं वाटतं की बच्चू कडू महायुतीबरोबर असताना त्यांना जे काही सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं याची जाणीव त्यांना सुद्धा आहे. मग त्यांचा विभाग, त्यांचा जो अपंगासंदर्भामध्ये असलेला लढा, त्यासाठी असलेलं स्वतंत्र मंत्रालय हे त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि शेतकऱ्याचा प्रश्न असेल, आरक्षणाचा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नामध्ये बच्चू कडूला एक सहकारी म्हणून त्या बरोबर घेऊन ते राहिलेले आहेत. परंतु आता निवडणुकीच्या काळामध्ये अनेकांना आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न किंवा आपण ताकद दाखवावी असं जेव्हा वाटतं त्या टायमाला अशा तिसऱ्या आघाडीचा उदय हा होत असतो. नाही पण काय ना संजयजी, बच्चू कडू खरं तर मंत्रीपद सोडून तुमच्या बरोबर आले. मंत्रीपदाची प्रतीक्षा अजूनही त्यांची लांबणीवरती पडलेली आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे ते नाराज आहेत का? नाही ना, तसं त्यांना अध्यक्षपदाचा स्टेटस दिलेला आहे आणि त्यांना सुद्धा कारण माहिती आहेत की आणखीन विस्तार का झाला नाही, का मंत्रिपद मिळालं नाही, या सगळ्या कारणं त्यांना वैयक्तिक माहिती आहे आणि त्याची चर्चा त्यांनी अनेक वेळेला मुख्यमंत्री साहेबांशी केली सुद्धा आहे. पण मग संजयजी, बच्चू कडूंनी आज जो इशारा दिलेला आहे त्याला कितपत तुम्ही सिरियस घेताय? बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीची आणखी घोषणा परिपूर्ण केलेली नाहीये. त्यांचे काही प्रश्न आहेत ते अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांशी भेटत असतात, बोलत असतात आणि मुख्यमंत्री त्यांचं समाधान सुद्धा करतात हे त्यांना माहिती आहे, त्याच्याला जाणीव आहे. जर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्याला पाठिंबा देण्यामध्ये अग्रेसर असेल तर तो बच्चू कडू पण आहेत. म्हणून काही त्यांच्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद होत नाही, त्यांना भेटत नाही असला कोणताही प्रकार नाही. तरी त्यांना आणखीन वेळ असल्यामुळे आज ते महायुती बरोबर आहेत, आमच्या बरोबर आहेत, आमचे सहकारी आहेत. परंतु त्यांना जर जेव्हा केव्हा अधिवेशनामध्ये भेटतील निश्चित त्यांच्या शंकेचं समाधान हे मुख्यमंत्री करतील. बरं, पण बच्चू कडूंची नाराजी अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला होता. यावेळेला देखील तो प्रयत्न होईल का आणि त्यामध्ये मुख्यमंत्री यशस्वी ठरतील का? बच्चू कडू आमचा चांगला सहकारी आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे, म्हणून त्याचा एवढं त्याला माहिती आहे. रागवल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी पाठीवर हात जरी ठेवला तरी त्यांचं समाधान होतं.
बरं, पण संजयजी काय आहे ना की सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून बच्चू कडूंकडे नेहमी पाहिलं जातं, त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी येईल अशी आशा त्यांनी देखील व्यक्त केलेली होती. मात्र तसं काही होताना दिसून आलं नाही. मग या पुढचा निर्णय किंवा त्या प्रकारचा इशारा ते थेटपणे देताना दिसतं. हेच विरोधी पक्षामधले जे पहिले मंत्री राहिले होते 2.5 वर्षामध्ये काय दिवे लावलेत ना, यांना थोडा विचारा. हे सरकार रन करतंय, पळतंय, आणि म्हणून त्यांना आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. म्हणून आता हे प्रश्न घेऊन शेवटच्या अधिवेशनात का होईना ते बोलण्याचा प्रयत्न करतात. 2.5 वर्ष ज्यांना बोलायला सुद्धा चान्स नव्हता ते आता पोपटासारखं बोलायला लागलेत. हे खऱ्या अर्थानं महायुतीचं यश आहे. बरं, पण संजयजी एक थोडा वेगळा प्रश्न मला हा विचारायचा आहे की रोहित पवारांनी थेटपणे आरोप केलेला होता आणि समृद्धी महामार्गावरती काही प्रश्न उपस्थित केलेले, नाव न घेता मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा इशारा आहे का? समृद्धी महामार्गाचं काम जेव्हा सुरू झालं त्यावेळेला सत्तेमध्ये कोण होते, सत्तेमध्ये कोणाचा सहभाग होता, कोण त्या समृद्धी महामार्गासाठी प्रयत्नशील होण्यापासून रोखत होते, त्या सर्वांची यादी त्यांनी एकदा तपासावी. आणि कोणी त्या कुणाच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना झालेले टेंडर याचा थोडा तपास घ्यावा. म्हणून आता चिंता करू नका. रोहितला आता रोज काही ना काही नवीन नवीन आरोप करायची सवय झालेली आहे. आणि आता तो चंद्रकांत दादा जसे म्हणले तसे आता दुसरे संजय राऊत झालेले आहेत. म्हणून आता लोक गांभीर्याने त्यांच्याकडे पाहत नाहीत. बरं, नक्कीच येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काय होतं याविषयी पुन्हा पुन्हा चर्चा होतच राहील. धन्यवाद, तुम्ही 0 अवरमध्ये आमच्याबरोबर चर्चा केलीत त्यासाठी. तर इकडे प्रहारच्या बच्चू कडू यांनी महायुतीचं टेन्शन वाढवलेलं असतानाच 3 महत्त्वाची मतं असणाऱ्या बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनीही तसेच संकेत दिलेत. गेल्या 2 दिवसांमधल्या हितेंद्र ठाकूर यांच्या आधी भेटीगाठी सांगतो. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांचीही भेट घेतली आणि त्यामुळे त्यांच्या 3 मताला विधान परिषद निवडणुकीमध्ये विशेष महत्त्व आलं. तिकडे महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी महायुतीनं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांकडेच महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची यावर देवेंद्र फडणवीस महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. 2022च्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मॅजिक केलेली होती. आता तोच मॅजिक पॅटर्न पुन्हा चालवण्याची मुख्य जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आली आहे. तर तिकडे विधान परिषद निवडणुकीमध्ये कुणाला मत देणार याबाबत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सूचक विधान केलेलं आहे. जो आमची कामं करेल आम्ही त्याला मत देऊ असं ठाकूर म्हणाले. आणि त्यामुळे बच्चू कडू यांच्या पाठोपाठ आणखी एका मित्रपक्षानं महायुतीचं टेन्शन वाढवलंय. एबीपी माझाशी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी काय काय मतं मांडलेली आहेत ती आता पाहूया. आपल्यासोबत ववियाचे आमदार हितेंद्र ठाकूर आहेत. त्यांचे 3 मतं हे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहेत. मी जसं म्हटलं की गेम चेंजर ठरणार आहेत. हितेंद्र ठाकूर सगळ्यांच्या भेटी घेत आहेत. शरद पवारांची ते भेट घेत आहेत, देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत, एकनाथ शिंदेंची ते भेट घेत आहेत, मिलिंद नार्वेकरांची ते भेट घेत आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर पाटील, अजित दादा नावं बाकी कशाला ठेवतात. हो, आमचे पालकमंत्री सगळ्यांनाच भेटलो. माझी कामं कळवायची असतात तर शेवटी मंत्र्यांना भेटायलाही लागते. आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री महोदय, त्यांना भेटायला लागते. आम्ही 3ही आमदार आमची कामं घेऊन फिरत होतो. जेव्हा विधान परिषदेची निवडणूक येते तेव्हा 3 मतं तुमची ती महत्त्वाची ठरणार आहेत. यामध्ये कशा प्रकारे तुम्ही भूमिका घेणार आहात? महायुतीच्या साईडने हितेंद्र ठाकूरांचे 3 मतं असतील की महाविकास आघाडीच्या बाजूने? आमच्या वसईच्या लोकांच्या, पालघरच्या लोकांच्या बाजूने जे आहेत त्यांच्या बाजूने आम्ही आहेत. मागील 2 दिवसापासून ज्या बैठका तुमच्या होतात त्यामध्ये अनेक कामं तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन आलात. तर ते कामं होत आहेत का? आणि जर ते कामं होत असतील तर महायुतीकडून हितेंद्र ठाकूर असतील का? एक लक्षात घ्यायचं, मी कोणतीही आयत्या वेळची कामं आणत नाहीत. माझी जी प्रलंबित कामं आहेत, ती मी घेऊन येतो. सत्ताधाऱ्यांसोबत तुम्ही भेटताय तसे विरोधकांसोबत सुद्धा तुम्ही भेटतो ना. अहो, जयंत पाटील आमचे शेजारी आहेत, केबिन लागून आहेत. त्याच्यामुळे जाता येता आम्ही एकमेकाच्या केबिनमध्ये जातो. पवारांची तुम्ही भेट घेतली? हो ना, घेतली ना. त्यांनी बोलवलं, मी गेलो ना. त्याच्यामुळे कन्फ्युजन हे की ही 3 मतं कोणत्या बाजूने? तुम्ही भूमिका स्पष्ट करणार आहात येत्या काही दिवसांमध्ये? कारण 2 दिवस हो करणार ना. पण माझं दुर्दैव, आम्ही 3घच आहेत.
मी पुढच्या वेळी 5-6 आमदार वाढवण्याच्या भानगडीत हे तीनच मतं खूप महत्त्वाची ठरणार आहेत. नाही, पुढच्या वेळी आणखीन 5-6 वाढवायचा विचार करतोय. नार्वेकर हे उमेदवार आहेत शिवसेना ठाकरे गटाकडनं, त्यांची सुद्धा तुम्ही भेट घेतली? हो, माझे मित्र आहेत, ते माझे मित्र आहेत. मित्राला साथ देणार हितेंद्र ठाकूर की मग महायुती? मी माझ्या लोकांच्या कामाला साथ देतो नेहमी. काम कोण करतंय तुमचं? येईल समोर, 12 तारखेला निवडून जो येईल तो माझा उमेदवार असणार. राज्यामध्ये इतक्या मोठ्या घडामोडी घडत असतानाच 11 जागांसाठीच्या विधान परिषदेच्या निवडणुका अवघ्या 4 दिवसांवर आल्यात. त्यात महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार दिल्यानं निवडणूक होतीये आणि त्यातच आजच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी विधानभवन परिसरामध्ये जवळपास सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्यात. सुरुवातीला त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळच महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यात शिवसेनेचे नेते भरत गोगावले, मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. आणि या भेटीनंतर काही मिनिटांमध्येच मिलिंद नार्वेकर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंशीही भेटले. अवघ्या 4 दिवसांपूर्वीच मिलिंद नार्वेकरांनी भाजप नेत्यांच्याही भेटी घेतल्या होत्या आणि त्यामुळे आता या सगळ्या भेटीगाठींचा किती फायदा होतो हे तर 12 जुलैला होणाऱ्या मतदानावेळीच कळेल आणि त्याकडे आपलं लक्ष असेलच. दरम्यान दगाफटका होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगत सर्वच पक्ष आपले आमदार एका ठिकाणी एकत्र आणताना दिसले. ठाकरेंपाठोपाठ महायुतीमधील शिवसेना सुद्धा आपले आमदार हे पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवणार आहे आणि त्यासाठी 60 रूम्स बुक केल्याचं समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेस उद्या संध्याकाळी आपल्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये ठेवणार आहे. तर भाजपच्या सगळ्या आमदारांचा मुक्काम हा ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे. पुढचे 3 दिवस या सर्व आमदारांचा मुक्काम हा आता पंचतारांकित हॉटेलमध्येच असेल. तर आम्ही विचारलेल्या तिसऱ्या आघाडीच्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं नेमका काय कौल दिलेला आहे आणि तो कौल सविस्तरपणे पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. तर महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्याची वेळ झालेली आहे. आज विचारलेल्या प्रश्नाला यूट्यूबवरती 61,000 मतं प्राप्त झालेली आहे. 61,000 मतांपैकी महायुतीला मत देतात 75% आणि 25% मिळतात महाविकास आघाडीला. यूट्यूब पाठोपाठ इंस्टाग्रामवरती आज 2,000 एकूण मतं मिळालेली आहेत. यामध्ये या 2,000 मतांपैकी महायुतीला 73%, महाविकास आघाडीला 27% कौल दिलेला आहे महाराष्ट्रानं. त्यानंतर फेसबुकवरती एकूण मतं आहेत 1,500. या 1,500 मतांची जर आपण तुलना केली तर यामध्ये साधारण 50-50% म्हणजेच महायुतीला 50% आणि महाविकास आघाडीला 50% अशा प्रकारचं मत मिळतंय, कौल मिळतोय. एक्सवरती आलेली जी मतं आहेत त्याची देखील आपण तुलना करून पाहूयात. एक्सवरती व्यक्त होताना महायुतीला 70%, महाविकास आघाडीला कौल आहे 30%. तर 1995 साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शिवसेना भाजप युती सरकार आलं आणि त्यावेळी तब्बल 45 अपक्ष उमेदवार निवडून आलेले होते. यातल्या काहींनी पक्षानं तिकीट दिलं नाही म्हणून बंडखोरी केली होती, तर काहींना स्ट्रॅटेजी म्हणून उभं करण्यात आलं होतं. त्याआधी आणि त्यानंतर सुद्धा अपक्ष आमदारांचा आणि 2-4 आमदार असलेल्या छोट्या पक्षांचा भाव कायम वधारलेला राहिला. खिचडी सरकार असेल तर बहुमताची मॅजिक फिगर गाठता येणार का, किंवा विधान परिषद निवडणुकीमध्ये कुणाचा उमेदवार पडणार याची चावी या आमदारांच्या हातात असायची. याचं ताजं उदाहरण आपण 2019 पासून पाहतो आहोत. 3 आमदार असलेल्या पालघरच्या हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी, 2 आमदार असलेल्या बच्चू कडूंची प्रहार संघटना कायम चर्चेत असते. सगळ्या पक्षांचे मोठमोठे नेते हितेंद्र भाई आणि बच्चू भाऊ आपल्या बाजूने राहतील यासाठी प्रयत्न करत असतात. या 5 वर्षातली राजकीय परिस्थिती आणि लोकसभेचे निकाल पाहूनच बच्चू कडू यांचा आत्मविश्वास वाढला असेल आणि त्यातूनच त्यांनी तिसऱ्या आघाडीचा उंदीर महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात सोडून दिलेला असू शकतो. बविया किंवा प्रहार नेमकं काय करणार आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत कुणीही सांगू शकणार नाहीये आणि त्यामुळे आपणही त्या क्षणाची वाट पाहूयात. कधी उपोषणं तर कधी राज्यव्यापी दौरे, कधी झंझावाती सभा तर कधी थेट मुंबईवर मोर्चा. हे सगळं करून झाल्यानंतरही हवं तसं मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही आणि म्हणूनच की काय मराठा आंदोलक मनोज जरांगे हे पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत.
आणि यावेळी त्यांनी मार्ग जरा वेगळा निवडलेला आहे. मनोज जरांगेंनी मराठवाड्यामधील प्रत्येक जिल्ह्यामधून शांतता यात्रेचं आयोजन केलं. 4 दिवसांपूर्वी शेकडो मराठा बांधवांच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगेंची शांतता यात्रा सुरू झाली. परभणी नांदेड करत मनोज जरांगेंची शांतता रॅली आज लातूरमध्ये पोहोचली. पण आज नांदेडमधून रॅली लातूरच्या दिशेने निघण्यापूर्वी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केला. मराठ्यांविरोधामध्ये बोलण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मंत्री छगन भुजबळांना बळ दिलंय असा आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे. तोच आरोप आधी पाहूयात. लोक म्हणायला लागलेत की फडणवीस साहेबांनी त्या छगन भुजबळाला बळ दिलंय आणि त्यांनी बळ दिल्यामुळं तो सत्तेचा गैरवापर करून मस्ती आल्यासारखं आंदोलनं करायला लावतो. मराठ्यांच्या विषयी विखारी भाषणं त्यांना करायला लावायला लागलाय आणि याला जबाबदार फडणवीस साहेबांनी ताकद दिली म्हणूनच ते त्याला गप्प बसवत नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ मंत्रीपदच याच्यासाठी दिले फडणवीस साहेबांनी. आणि फडणवीस साहेबांनीच सांगितलं की तू लोक गोळा कर, मी एका एकाला आमदारकी देतो आणि तुम्ही मराठ्याच्या विरोधात बोला. त्याच्या नादाला लागून मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका हे समजून सांगितलंय. आता ते टीका समजितेल, धमकी समजितेल, ते नाही पण त्यांचे ते माकडं ते बोलायला लावते. परत मराठ्याचे 4-2 तिथं हिंडत आहेत मागं पुढं मागं पुढं मागं पुढं. ते माकडं टकूचे बोलणारच आहेत. आणि मग ते काय होतं, ते बोलले ते मराठ्याचे टकूचे की त्यांच्यावर नाराजी नाही होत मराठ्यांची, ही नाराजी फडणवीस साहेबांवरती येते. आणि यावरच होता आमचा आजच्या भागातील दुसरा प्रश्न आणि तो पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरला. 0 अवरचा दुसरा प्रश्न काय आहे तर फडणवीसांनीच भुजबळांना मराठ्यांविरोधात बळ दिलं. मनोज जरांगेंचा हा आरोप पटतो का? 2 पर्याय तुमच्यासाठी, होय किंवा नाही. खरं तर मनोज जरांगेंनी भुजबळांवरती आरोप केल्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. जेव्हा मनोज जरांगेंनी महाराष्ट्रामध्ये दौरे केले तेव्हापासूनच छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असा संघर्ष सुरू झाला होता आणि त्याला कारण होतं मनोज जरांगेंची एक मागणी. त्यानुसार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि त्यावरून ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी आपला विरोध दर्शवला. जरांगेंच्या मागणीला उघडपणे विरोधही केला. आताही मनोज जरांगेंनी जेव्हा शांतता यात्रा सुरू केली तेव्हा पुन्हा एकदा मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष पेटणार अशी शक्यता होतीच आणि अगदी तसंच झालं. नांदेडमध्ये बोलत असताना जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं पण टार्गेट होते मंत्री छगन भुजबळच. पुढे लातूरमध्येही जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवरच आरोप केलेले पाहूया. अहो फडणवीस साहेब त्यांनी सत्ता नसती, ही रोष बघा. आता तुमची चाल जी चालली ना, तुम्ही छगन भुजबळला सांगितलं मराठ्यांच्या ओबीसीच्या ज्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्या रद्द करा म्हणून, तो म्हणायला लागला. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो आणि शिंदे साहेब एक बी नोंद रद्द होत नसती आणि तुम्ही जर केले ना तुमचं एक बी सीट मराठी राज्यात निवडून येऊन देत नसतं. एक बी घ्या मग छगन भुजबळात काढायला आणि हिंडा तिकडं भुजबळ 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 करून. तुम्हाला जर असा मराठ्यांचं वाटोळं करायचं असलं ना, नोंदी सापडलेलं एक नोंद जरी रद्द झाली तरी कायमचं सरकार घालवणार आम्ही, कायमचं. राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत असताना पुणे ते मुंबई 150 किलोमीटरचं शक्ती प्रदर्शन करत शिवसेना मनसे वंचित असा प्रवास करणाऱ्या वसंत मोरेंनी आज अधिकृतरित्या ठाकरे पक्षात प्रवेश केला. शेकडो समर्थकांसह वसंत मोरेंनी आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतलं. वसंत मोरेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच शिवसेनेपासून केलेली होती आणि त्यामुळे हा माझा प्रवेश नाही तर मी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये आलेलो आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. तसंच पुण्यात 25 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू असा विश्वासही व्यक्त केलाय. तर उद्धव ठाकरेंनीही वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशावेळी पुण्यामध्ये आधी शिवसेनेचे 5 आमदार होते तसेच 5 आमदार पुन्हा एकदा निवडून आणा असं वक्तव्य केलेलं आहे. पाहूया. परत आलोय पक्षामध्ये, तो मी कुठल्याही प्रलोभन घेऊन आलेलो नाही आहे किंवा मला काय देणार यासाठी मी आलेलो नाही आहे. जी जबाबदारी सन्माननीय उद्धव साहेब माझ्यावरती देतील ती जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने पेलेन. मला वाटतं की जेवढे शिवसेनेचे नगरसेवक वाढवायचे असतील तर मी दक्षिण पुण्यामधनं वाढवेल. इच्छुक आहे पण मला जर जबाबदारी दिली तर मी लढेल, नाही दिली तर मी नगरसेवक पदाची निवडणूक 100% लढणार. वसंतराव, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना शिवसेनेत पुन्हा सामावून घेताना मला नक्कीच आनंद होतोय आणि तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखी कित्येक पावलं पुण्यामध्ये पुढे जाईल
आणि तो जो एक काळ होता, पुण्यात एका काळी आपले शिवसेनेचे 5 आमदार होते, 5 आमदार होते आपले शिवसेनेचे. तो काळ पुन्हा आणायचा मला, पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचंय. एकीकडे नेते कार्यकर्त्यांची पक्ष प्रवेशाची लगबग सुरू झालेली असताना राष्ट्रवादीनेही आजपासून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा श्री गणेशा केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज अंगारकीचा मुहूर्त साधत प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार पदाधिकारी उपस्थित होते. 14 जुलै रोजी राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली सभा घेणार आहे. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी लोकांसमोर जाणार आहे आणि त्यासाठी सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेतला असं अजित पवार म्हणाले. तर सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजतं अशा शब्दात संजय राऊतांनी अजितदादांना टोला हाणलाय. पाहूया. आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो. कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं. आज आम्ही मुंबईत असल्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमामचे सहकारी आले, लोकप्रतिनिधी आले आणि व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललेलो आहे. त्याचा अर्थ आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे. शेवटी जनता जनार्दन सर्व काही काय असतं आणि तो मतदार राजा आहे. आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या करता त्यांच्या समोर जाणार आहोत. परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते. तो चांगला दिवस आज नेमका आलेला आहे, योग जुळून आलेला आहे आणि म्हणून आजचा दिवस आम्ही सगळ्यांनी निवडला. ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायक पाप पुण्य समजतं. पुण्य कोण करते, पाप कोण करते, चोऱ्या लांड्या लबाड्या करून कोण माझ्या दारात पुण्यात्मा व्हायला येत आहे हे सगळ्यांना कळत असताना त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे, सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही. इकडे अजितदादांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं तर तिकडे आरोप सुरू झाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका करत असतानाच दादांवर निशाणा साधला. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीत अजितदादांना दगाफटका होईल असं भाकीत रोहित पवारांनी केलंय. इतकंच नव्हे तर आजच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विधानसभेसाठी पक्षाच्या ब्रँडिंगची जबाबदारी निवडणूक रणनीतिकार नरेश अरोरा यांच्याकडे दिली. विधानसभेच्या आधी अजित पवारांचं ब्रँडिंगही केलं जाणार आहे. शब्दाचा पक्का अजितदादा अशा आशयाचं ब्रँडिंग असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या कालच्या बैठकीला अरोरा उपस्थित होते आणि त्यावरूनही रोहित पवारांनी आता निशाणा साधलाय. आता कुठल्या ते बॉक्स नावाच्या कंपनीला त्यांनी काम दिलं. अरोरा एक व्यक्ती आहे, इमेज बिल्डिंग म्हणजे दादांची इमेज बिल्ड करण्यासाठी आणि पार्टीची इमेज बिल्ड करण्यासाठी 200 कोटी रुपये ते खर्च करणार आहेत असं आम्हाला कळतंय. आता त्या अरोरांनी सांगितलं असेल दादांना आणि नेत्यांना की जावा मंदिरात जाऊन दर्शन घ्या. आता तुम्ही लोकांना न सांगता, मीडियाला न सांगता जेव्हा दर्शन घेता त्याला खरी भावना म्हणतो. पण जेव्हा मीडियाला सांगून म्हणजे मोठा भपका करून तुम्ही जेव्हा मंदिरात तिथं जाता मग कन्सल्टंटली तुम्हाला सांगितलं आणि कन्सल्टंटली मीडियाला सांगितलं बघा दादा तिथं सगळ्या आमदारांबरोबर येत आहेत आणि मग त्याचं चित्रीकरण करा. म्हणजे आता उद्या जाऊन दादांनी कपडे कुठले घालायचे, केस कसे कापायचे, कसं बोलायचं, कसं चालायचं हे सगळं कोण करणार आहे तर अरोरा करणार आहे. आम्हाला असं वाटत होतं दादा स्वतःचं डोकं वापरतात पण आता ह्याच्या पुढं अरोराचं डोकं त्या ठिकाणी वापरलं जाईल असं आपल्याला म्हणावं लागेल. महायुतीतले अनेक जण आपल्या संपर्कात आहेत असं आपण म्हणता, मात्र शिंदेंना फटका पडेल, बीजेपीला पडेल की अजितदादांना पडेल? ज्या पद्धतीने शिंदे गट असेल आणि भाजपचे नेते अजितदादांना रॉंग बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करतायत, नाही तर खापर अजितदादांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न तिथं करतायत. मला असं वाटतं की बीजेपी आणि शिंदे साहेब सगळे मिळून दादांचाच त्या ठिकाणी उमेदवाराचा गेम करतील का काय अशी भीती वाटते. काका अजित पवारांवर टीका केल्यानंतर आमदार रोहित पवारांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांवरती गंभीर आरोप केलेले आहेत. राधेश्याम मोपलवार यांनी भारतात आणि भारताबाहेर 3000 कोटींची संपत्ती जमवल्याचा आरोप त्यांनी केलाय. समृद्धी महामार्ग बांधणीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटदारांच्या माध्यमातून
मोपलवारांनी ही काळी संपत्ती जमवल्याचा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला। राधेश्याम मोपलवारांच्या नावावर 1,500 कोटी, मोपलवारांच्या एका बायकोकडे 150 कोटी, दुसऱ्या बायकोकडे 300 कोटींची संपत्ती आहे, तर मोपलवार यांच्या पहिल्या मुलीकडे 500 कोटी आणि दुसऱ्या मुलीकडे 350 कोटी रुपये, तसंच त्यांचा भाऊ सदानंद मोपलवारांकडे 200 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं सांगत असताना त्या संबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। मोपलवार साहेब यांची मालमत्ता 1500 कोटी स्वतःच्या नावाली, दुसरी बायको यांची 150 कोटीची मालमत्ता, तिसरी बायको यांची पत्नी यांची 200 कोटीची, मुलगी पहिली मुलगी 500 कोटी, दुसरी मुलगी 350 कोटी, भाऊ सदानंद मोपलवार 200 कोटी, अशा पद्धतीने हा आकडा जर एकत्रित केला तर 3000 कोटीच्या आसपास जातो। विधिमंडळातील भेटी गाठी आणि दिवसभरातील राजकीय बातम्यांचं सखोल विश्लेषण पाहिल्यानंतर आता आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला, जिथे आपण पाहणार आहोत आम्ही विचारलेल्या मनोज जरांगेंच्या वक्तव्यावरती विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रिया। तर जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। तर तुम्ही काय म्हणतायत? प्रश्न पुन्हा एकदा, फडणवीसांनीच भुजबळांना मराठ्यांविरोधात बळ दिलं, मनोज जरांगेंचा हा आरोप पटतो का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर होते, व्यक्त होताना तुम्हीच म्हणताय। एक्सवरती अमोल काते लिहितात, आरक्षणाच्या मुद्द्यावरून भरकटले आणि राजकारणात येऊन थांबले असं म्हणावं लागेल। दिलीप शिंदे म्हणतात, जरांगेंचं म्हणणं अगदी बरोबर आहे। मिलिंद कुलकर्णी लिहितायत, चूक आहे, प्रत्येक जण आपापली राजकीय सोय बघताय। तर दत्त कडसकळ म्हणतायत, होय, देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी तोडगा काढण्यासाठी केंद्राकडे कोणतीही घटनात्मक विचारपूस केलेली दिसत नाही। फेसबुकवरती बाळासाहेब ढवळे लिहितात, अजिबात नाही, ओबीसी समाज ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी लढतोय। कृष्णा नवघरे लिहितात, जरांगेंचं म्हणणं 100% खरंय। त्यानंतर बोरशे गुरुजी लिहितायत, सध्याचे पुढारी प्रश्न सोडवायचे तर प्रश्न वाढवतायत, जाती जातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचं काम करतायत। इंस्टाग्रामवरती ईश्वर कदम लिहितात, फडणवीस आरक्षणाकरता प्रयत्न करतायत। तर पंकज बडे म्हणतात, रोज उठून काहीही बडबडणं हे चुकीचं आहे। सागर माने म्हणतात, मनोजराव तुम्ही थांबा आता, गावगाड्यांमध्ये गोरगरीब मराठा समाज 12 बलुतेदार गुण्यागोविंदानं राहतात, तुम्ही त्यात विष कालवायचं काम करू नका। तर विवेक माने लिहितायत, चुकीचा आरोप आहे, कायद्यानं मराठा आरक्षण मिळेल 100%। तर आता वेळ झालेली आहे आम्ही विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्याची, आणि तो कौल आता पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। काय आहे तुम्ही दिलेला कौल? तर आज एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 26,000 आपल्याला यूट्यूबवरती, आणि या 26,000 मतांपैकी 81% कौल आहे होयसाठी, नाही म्हणतायत 19%। त्यानंतर इंस्टाग्रामवरती 3,000 मतं प्राप्त झाली, या 3,000 मतांपैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी 68%, 32% म्हणतायत नाही। फेसबुकवर एकूण मत आहेत 1500, 1500 पैकी काय कौल सांगतोय? होय म्हणतायत 56%, 44% म्हणतायत नाही। तर एक्सवर तुम्ही दिलेला कौल व्यवस्थित पाहिला तर होय म्हणतायत 48%, नाही म्हणतायत 52%। तर मनोज जरांगेंच्या मानणाऱ्या मराठा समाजानं लोकसभा निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून दिली। भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महायुतीला त्याचा मोठा फटका बसला। या निकालामुळे जरांगे पाटलांचा आत्मविश्वास वाढलेला आहे। जनजागृती शांतता यात्रेमध्ये तो वाढल्याचंही दिसतंय। मराठवाड्यामध्ये जागोजागी त्यांच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, आणि त्यातच मनोज जरांगेंनी त्यांचे आवडते टार्गेट बनलेले देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ
यांच्यावर टीका सुरूच ठेवली आहे. नाही म्हणाला त्यांनी भुजबळांना बेनिफिट ऑफ डाऊट देत तो दोष सुद्धा फडणवीसांवरच ढकललेला पाहायला मिळालं. या सगळ्या वातावरणाचा परिणाम लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांवरती होणार असं अनेकांना वाटतंय. या जरांगे फॅक्टरकडे आपलं लक्ष असेलच. आता बातमी आहे एका गळा भेटीची, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावरती खळबळ उडाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या रशिया भेटीवरती आहेत. आज त्यांचा द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा रशियामधील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारत रशिया संबंधांमधील योगदानासाठी हा गौरव करण्यात आलेला आहे. आणि त्याआधी काल मोदी रशियात पोहोचले, तिथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आज एका भव्य कार्यक्रमामध्ये रशियातील भारतीयांना मोदींनी संबोधित केलं. भारत रशियाच्या जुन्या मैत्रीला त्यांनी उजाळा दिला. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत मॉस्को इथे मोदींनी 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेमध्ये सहभाग घेतला. आणि त्याआधी पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचं आगत्यानं स्वागत केलं. माय डिअरेस्ट फ्रेंड असं म्हणत पुतीन यांनी हसतमुखानं मोदींची गळाभेट घेतली. आणि यानंतर बोलत असताना पंतप्रधान मोदींनी तेल व्यापारासाठी रशियाचे आभार मानले. तसंच सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो अशी भूमिकाही मांडली. मात्र मोदींच्या रशिया भेटीवरती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी कडक शब्दात टीका केलेली आहे. कालच रशियानं कीव्हमध्ये केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये 41 जण ठार झाले. अशा दिवशी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा प्रमुख नेता जगातील सर्वात रक्तरंजित गुन्हेगाराला मिठी मारताना पाहणं खूप निराशाजनक असल्याचं सांगत शांतीच्या प्रयत्नांना धक्का असल्याची प्रतिक्रिया झेलेन्स्कींनी दिली आहे. तिकडे अमेरिकेनं सुद्धा सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. गेल्या 10 वर्षात मोदी आणि पुतीन या 2 नेत्यांची ही 16वी भेट आहे. आणि एकूणच काय तर भारत आपल्या सर्वात जुन्या मित्रासोबत आपलं नातं टिकवतोय, त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरती उमटणं सुरू झालंय. आणि आता जाता जाता बातमी आहे क्रिकेट विश्वामधून. भारताच्या 2007 सालच्या T20 आणि 2011 सालच्या वन डे विश्वचषक विजयांचा शिल्पकार असलेल्या गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या IPL मोसमामध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक किंवा मेंटॉर म्हणूनही गंभीरनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे राहुल द्रविडचा वारसदार म्हणून गौतम गंभीरकडे मोठ्या अपेक्षेनं पाहण्यात येत होतं. 2019 साली भाजपचा खासदार म्हणून निवडून आलेल्या गंभीरनं नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक लढवण्याचं टाळलं होतं आणि त्यासाठी त्यानं क्रिकेटमधल्या व्यस्ततेचं कारण दिलं होतं. गौतम गंभीरला नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देऊयात. आणि आता 0 ओव्हरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा 7:56 भेटणार आहोतच. त्यासाठी पाहत रहा ABP माझा. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन.